सदा जे आर्तती विकळ, सदा जे आर्तती विकळ, जयाना गांजिती सकळ, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम रूपावे, खरा तो एकची धर्म. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम रूपावे, खरा तो एकची धर्म. प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम रूपावे, खरा तो एकची धर्म. असे हे सार धर्माचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थ प्राणही द्यावे, जगाला प्रेम रूपावे, खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. नमस्ते माधव सर. तुमचा आवाज नाही येते माधव सर. आय थिंक तुम्ही म्यूट वर आहात. सॉरी. आता येतोय का? आता येतोय. नमस्ते इंद्रजीत. नमस्ते साईदीप. काय काय कसं चाललंय? व्यवस्थित सर सगळं. काय काय चाललंय सध्या? सध्या चालू आहे क्लासेस आणि ग्राउंड व्यवस्थित चालू आहे. अच्छा. आणि Ground वर ऑनलाईन किती बॅच दिवस पण घेतो? रन करतोय आपण. ऑनलाईन बॅच रन करतोय आपण आता 9 ते 10 या टाइममध्ये. अच्छा. हा. ओके. मुलांचा प्रतिसाद वाढत चाललाय आणि बऱ्याचशा पाथर्डी झालं, शेवगाव झालं, या परिसरातील देखील मुलं आपल्याला कनेक्ट होत आहेत. अच्छा. किती मुलं साधारण झालेत आता ऑनलाईन क्लासला? जवळपास 25-30 मुलं कनेक्ट होत आहेत. अच्छा. व्हेरी गुड. त्यातले रेग्युलर एक 18-20 पोरं कंटिन्यू असतात. अच्छा. हो. गुड. आणि ग्राउंड वर किती मुलं आहेत आता कंटिन्यू? ग्राउंडला सकाळी थोडा स्ट्रेंथ कमी असतो, पण संध्याकाळी मात्र 30-35 ची उपस्थिती असते. अच्छा. ओके. हो. चांगली उपस्थिती. हो. बेस्ट. बढिया. इंद्रजित सर पण आहेत कॉल वरती. ते म्यूट वरती आहेत. येस. हा. नमस्ते. 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 आपण 1-2 मिनिटं अजून वाट बघूया.
हो, जॉईन होऊ द्यात, काय अडचण नाही. जॉईन झाल्यावरती करूयात चालू आपण. नक्की नक्की नक्की. माधव सर, तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. हो हो. नमस्कार इंद्रजित सर. नमस्कार नमस्कार. काय तुम्हाला बघून छान वाटतं इथे आज ऑनलाईन मीटिंगची कल्पना खूप चांगली आहे. आणि कसं काय वाटतं एकूण म्हणजे ऑनलाईन घेऊन आणि मुलांचा प्रतिसाद कसा काय आहे? आहे, चांगलं आहे. एस्पेशली काय आता कोविड नंतर ऑनलाईनला जरा जास्त प्रतिसाद वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला क्वालिटी कंटेंट जर का तुमच्याच गावामध्ये बसून जर का मिळत असेल तर तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट होताना दिसते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे चांगलं आहे ते तुम्हाला गावात बसून पण मिळू शकतं. ऑनलाईनच्या माध्यमातून तो कनेक्ट जो आहे तर तो वाढलेला आहे. अच्छा, हे एक चांगलं आहे. आणि दुसरं मला विचारायचं आहे इंद्रजित यादव साहेब की हे जी कनेक्टिव्हिटी जी आहे आपण ऑनलाईन घेतो ना, तर कनेक्टिव्हिटी बद्दल मुलं सॅटिस्फाईड आहेत? म्हणजे ते इंटरनेट कनेक्शन त्यांच्या मोबाईलवरनं घेतात जवळपास सगळेच. आता दोन प्रकार आहेत ह्याच्यात. म्हणजे आता जर तुम्ही लहान मुलांचा अगदी विचार केला ना तर त्यांच्या बाबतीमध्ये त्या कनेक्टिव्हिटीला थोडाफार इश्यू आहेच. म्हणजे कारण पण आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतोय किंवा आपण ज्या विद्यार्थ्यांवरती टार्गेट करतोय तर त्यांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांना एक बेसिक सर्टन लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे ते ग्रास्पिंग जे आहे तर ती होती. आणि कनेक्टिव्हिटीचा असा काही इश्यू नाही. म्हणजे नॉर्मल नेटवर्क वरती पण कनेक्टिव्हिटी आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजकाल वेगवेगळे मोबाईल ऍप्स पण निघालेले आहेत. म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटचे वगैरे. तर त्यामुळे लाईव्ह जरी अटेंड करता नाही आलं एखाद्याला तरी रेकॉर्डेड स्वरूपात बरेच जण पुन्हा बघू शकतात. म्हणजे ते तो ऍक्सेस राहतो. किंवा तुमची जी बॅच आहे तर त्या बॅचचा तिकडे एक चॅट बॉक्स तयार झालेला असतो. त्यामुळे त्याच्यात त्यांना काही क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन पण विचारू शकतात. म्हणजे आज इंद्रजित सरांचं पहिलं लेक्चर आहे. आतापर्यंत गायके सर ते कंटिन्यू करत होते. गेले 2 महिने ते रेग्युलर ऑनलाईन क्लासेस घेत आहेत विद्यार्थ्यांचे. आणि गेस्ट लेक्चरर म्हणून आपण यावेळेस मला लक्षात आलं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण त्या पद्धतीने यूज करत नव्हतो. पण आपण ज्या IT मध्ये आहेत त्याचा जर आपण उपयोग नाही केला तर कसं होईल. म्हणून मी म्हटलं की लेट स्टार्ट. आणि इंद्रजित सर माझ्या शेजारी राहतात तर मी म्हटलं की त्यांच्या सुरुवात करूया. आणि ते MPSC UPSC चं मार्गदर्शन करतात. तर गायके सर त्यांची ओव्हरऑल ओळख करून देऊ शकतात, देतील पुढच्या याच्यामध्ये. आणि अजून एक 2 मिनिटं वाट बघूया. 17 आहे, 20चा काउंट झाला की चालेल चालेल चालेल, काहीच इश्यू. सुरुवात करूया. चालेल. आणि इंद्रजित सर अजून एक छोटासा प्रश्न विचारतो की हा ऑनलाईन जे आपण आता लेक्चर्स घेतो किंवा तुम्ही आता घेणार आहात तर त्याचा तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे तुम्ही हे ऑनलाईन लेक्चर्स आधी पण घेतले असतील तर त्याचा म्हणजे ऑडियन्स बांधून ठेवण्याकरता कितपत हे आहे तुमच्याकडनं? नाही, आता कसं झालंय, टूल्स बेसिकली वेगवेगळे खूप जास्त वाढलेले आहेत की ज्याच्यामध्ये ऑनलाईनला पण आपण लाईव्ह फिलिंग त्या ठिकाणी देऊ शकतो. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता हा माझ्या मागं कुठलीही काय म्हणतात त्याला पडदा नसून हा डायरेक्टली डिजिटल बोर्ड आहे. ओके. त्यामुळे आपण इकडं डायरेक्टली हे जसं बोर्डवर लिहित होतो तर त्या पद्धतीनंच इथं म्हणजे असं डायरेक्टली टीचिंग जे आहे तर ते करता येऊ शकते. त्यामुळे काय तो बॅरियर जो आहे ना तर तो राहत नाही. म्हणजे आणि बाकी मग विद्यार्थ्यांना शंका वगैरे येत असेल तर आपल्या इकडं त्या ठिकाणी कमेंट बॉक्स आहेच. कमेंट बॉक्स मध्ये विद्यार्थी शंका विचारू शकतात. येस, आय थिंक आपण सुरुवात करूया. बेसिकली काही नवीन विद्यार्थी असतील ह्या याच्यामध्ये. मी थोडंफार संस्थेचं इंट्रोडक्शन देतो आणि त्याच्यानंतर गायके सर इंद्रजित सरांचं इंट्रोडक्शन करतील आणि देन आपण इंद्रजित सरांचं पुढं मार्गदर्शन ऐकूया विद्यार्थ्यांसाठी. तर बेसिकली सगळ्यांना माहिती आहे सगळ्या संकल्प अभिनव भारत फाउंडेशनची सुरुवात 2021 मध्ये झाली. आणि आमचं उद्दिष्ट हेच होतं की नेशन फर्स्ट. आणि संस्थेचे 3 आयाम आहेत. तर त्याच्यामध्ये आहे फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, त्याच्यानंतर आहे विमन एम्पॉवरमेंट आणि त्याच्यानंतर आहे प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. असे 3 आमचे वेगवेगळे गोल्स आहेत. तर त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेसच्या अंतर्गत
आम्ही 2022 मध्ये अहिल्यानगरमध्ये ज्याला अगोदर अहमदनगर म्हणून ओळखलं जायचं, तिथे आपण वाघोली गावामध्ये पहिल्यांदा भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं होतं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की विद्यार्थी संख्या माका म्हणून वाघोलीपासून एक 5 ते 6 किलोमीटरवरती गाव आहे, तिथं संख्या भरपूर आहे म्हणून आपण तिथं शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर ही ब्रँच कंटिन्युअस चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट एकच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी राहून त्यांच्या रेग्युलर कॉलेज जीवनामध्ये सगळं कंटिन्यू करत आर्मी आणि पोलीस भरतीची तयारी करता यावी, हे एक उद्दिष्ट आहे. आणि दुसरं देशसेवा हे आपलं दुसरं उद्दिष्ट आहे, जे आपण म्हणतो नेशन फर्स्ट. आणि आतापर्यंत आपल्याला खूप छान यश मिळालेलं आहे. यावर्षी पण आपण तोच प्रयत्न करत आहोत. बेसिकली आपण विद्यार्थ्यांकडनं एकही रुपया घेत नाही. शिक्षण म्हणजे रिटर्न एक्झामची तयारी, त्याच्यानंतर ग्राउंडची तयारी, ही सगळी हे सगळं संस्था मोफत मध्ये करतं. विद्यार्थ्यांकडनं एकही रुपया चार्ज केला जात नाही. आणि दुसरी गोष्ट, रिटर्नसाठी लागणारं स्टेशनरी मटेरियल, बुक्स, त्याच्यानंतर ग्राउंडसाठी लागणारे शूज, टी शर्ट, त्याच्यानंतर ट्रॅक सूट, या सगळ्या गोष्टी दर 6 महिन्याला संस्था विद्यार्थ्यांना पुरवते. जेणेकरून विद्यार्थ्यांनाही एक एनकरेजमेंट मिळतं की बाबा रे, कोणीतरी आमच्यासाठी काहीतरी करतंय आणि त्याच्यातनं एक नवीन छान पिढी तयार होते, सुदृढ पिढी तयार होते. हे एक आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. आणि आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत 22 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तर सगळ्या विद्यार्थ्यांना हीच आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. आज इंद्रजित सर आहेत, त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहे ही सिरीज की ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरती आणि आर्मी भरती, अग्निवीर भरती, हे दोन्हीचं जास्तीत जास्त गेस्ट लेक्चरर आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून तुमचा सिलेबस, तुम्हाला येणारे प्रश्न, तुम्हाला येणाऱ्या शंका ह्या तुम्ही योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळेत तुम्ही त्या सॉल्व्ह करून घेताल, जेणेकरून तुम्हाला त्याचा एक्झाम मध्ये फायदा होईल. माधव सर, तुम्हाला काही ऍड करायचंय? आता इंद्रजित सरांनी सांगितलंय की आपली ही जी संस्था आहे ती आपल्या मुलांकरता काय काय करते हे सगळं डिटेल्स त्यांनी सांगितलंय. तर आमची हीच अपेक्षा आहे की मुलांनी ह्या संधीचा खूप चांगला उपयोग करून घ्यावा. त्यांच्याकडे हे जे मोफत आपण शिक्षण देतोय हे एक खूप मोठं अपॉर्च्युनिटी आहे आपल्या सगळ्या मुलांकरता. त्यामुळे या मुलांनी त्याच्या सगळ्यात जास्तीत जास्त मेहनत घेऊन त्याचा फायदा करून घ्यावा. कारण अशा संधी आपल्या मुलांना आणि एस्पेशली रुरल एरियामध्ये फार क्वचित मिळतात. तर या संधीचा माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, चांगला अभ्यास करा, खूप मेहनत घ्या आणि तुमचं आयुष्य ह्याच्या पुढे खूपच चांगलं होणार आहे. तुमचं भविष्य खूप चांगलं आहे आणि ते भविष्य घडवायची संधी तुम्हाला सब फाउंडेशननी इतक्या चांगल्या प्रमाणात दिलेली आहे. तर त्याचा नक्कीच तुम्ही चांगला उपयोग करून घ्या. माझ्या आणि माझ्या सब फाउंडेशनच्या सगळ्या डायरेक्टर्सकडनं, सगळ्या आमच्या मेंबर्सकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप मेहनत घ्या, यश तुम्हाला नक्की गवसणी घालेल्या याची मला 100% खात्री आहे. नक्कीच. धन्यवाद सर. संकल्प अभिनव भारत फाउंडेशनच्या या प्रोजेक्ट लक्ष या उपक्रमात मी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आताच इंद्रजित सरांनी परिचय करून दिला की माधव सर. तर विद्यार्थी मित्र तुम्हाला मी सांगतो की माधव सरांचा परिचय थोडक्यात सांगतो की माधव सर देखील सब फाउंडेशनचे सदस्य आहेत आणि त्यांचा एक अनमोल असा वाटा या फाउंडेशन मध्ये आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे IT क्षेत्रामध्ये चांगल्या उच्च पदावर सध्या सर कार्यरत आहे आणि तिथला जो कार्यभार आहे तो सर सांभाळत आहे. आणि ते असून देखील या सब फाउंडेशनच्या जी इंद्रजित सरांची जी काही टीम आहे त्यामध्ये सर कार्यरत आहेत. त्यानंतर सर तुमचं पुन्हा एकदा या लाईव्ह सेशन मध्ये स्वागत करतो. त्यानंतर आपण जाऊया आजचे आपले गेस्ट. सर्वांना उत्सुकता लागली की काय नवीन काय भेटणार.
तर आज सर्व विद्यार्थी मित्रांना सांगतो, खास 10 वर्षापेक्षाही जास्त अनुभव प्रख्यात असे वक्ते म्हणूया, त्याचबरोबर लेखक आणि एकापेक्षा जास्त विषयांमध्ये तज्ज्ञ असलेले आजचे वक्ते इंद्रजित यादव सर आपल्यासोबत जॉईन झालेत. सर्वप्रथम मी इंद्रजित यादव सरांचं या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. त्यानंतर सरांचा थोडासा परिचय, BSc फिजिक्स, त्यानंतर MA मध्ये पॉलिटिक्स सायन्स, ओके, आणि त्यानंतर पर्यावरण परिस्थितिकी आणि पुस्तकाचे ते एक लेखक आहे, पर्यावरण परिस्थितिकी, आणि एकंदरीत राज्यघटना आणि पर्यावरण चालू घडामोडी या विषयाचे खास तज्ज्ञ. ते जवळपास 10 वर्षापासून मुलांना मार्गदर्शन करतात, गाईडलाईन करतायत. तर खास आपण जास्त बोलणार नाही, खास सरांना आपण बोलण्यासाठी या ठिकाणी वेळ देणार आहेत. तर मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण प्रख्यात वक्ते इंद्रजित यादव सर यांच्याशी संवाद साधतोय. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी हा जो काही लाईव्ह सेशन आहे डिस्कनेक्ट न होता कंटिन्यू करावा आणि सरांचं जे काही मार्गदर्शन आहे त्यांनी सर्वांनी घ्यावं अशी मी सर्वांना रिक्वेस्ट करतो. प्लीज इंद्रजित यादव सर. ओके, थँक्यू सर. सो सर्वप्रथम संकल्प अभिनव भारत फाउंडेशन त्याचे सगळे पदाधिकारी आणि त्याचबरोबर इथले फॅकल्टी मेंबर्स, तर त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करण्याची संधी दिली, आणि कौतुक देखील करतो की अशा तळागाळातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही गाईड करण्याचं काम करताय किंवा त्यांना जे जे काही रिक्वायर्ड आहे तर ते प्रोव्हाइड करण्याचं काम करताय. कारण खरं आता हाच प्रॉब्लेम आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल खूप आहे, पण त्याला डायरेक्शन जी आहे तर ती योग्य रीतीनं बऱ्याचदा मिळत नाही, आणि ही डायरेक्शन न मिळाल्यामुळं ते पोटेन्शियल कुठंतरी योग्य ठिकाणी पोहोचत नाही असं म्हणूयात आपण. वाया जातंय असं म्हणण्यापेक्षा ते योग्य ठिकाणी पोहोचत नाही. म्हणजे कॅलिबर त्या विद्यार्थ्यांचं अजून काहीतरी जास्त आहे, पण योग्य वयामध्ये योग्य वेळेमध्ये अपॉर्च्युनिटीची माहिती जी आहे तर ती मिळाली नाही. म्हणजे थोडक्यात काय, पाणी जे आहे तर ते वाहतंय, त्याला उंची पण आहे, तर त्याच्यावरती धरण बांधलं तरच इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकणार आहे. पण ते धरण बांधलं पाहिजे किंवा ते धरण कुठं बांधलं पाहिजे ही जशी डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे ना, तर त्याच पद्धतीनं ही डायरेक्शन जी आहे तर ती इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतंय ती डायरेक्शन जी आहे तर ती तुम्ही देताय हे म्हणजे एकदम ग्राउंड लेवलचा थॉट म्हणून हे खूप जास्त महत्वाचं आहे. अशा अनेक ऍक्टिव्हिटीज विद्यार्थी मित्र मैत्रिणींना होत असतात, राईट. पण याच्यातून एकाला जरी स्पार्क निर्माण झाला आणि त्याच्यातून तुम्ही विद्यार्थी म्हणून काहीतरी घडलात, किंवा तुम्हाला उद्या पोलीस भरती असेल येणारी, किंवा अग्निवीरची भरती असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भरती प्रक्रिया असतात 10वी 12वीच्या वगैरे बेसिसवरती. मग तुम्ही जर एअरफोर्स मध्ये विचार केला तर ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय नावाची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये, तर तिकडं असू शकते. किंवा तुम्ही पुढे जाऊन 12वी नंतर BSc ला समजा ऍडमिशन घेतलं, किंवा 11वी 12वी तुमचं सायन्स मध्ये केलेलं असेल तर नर्सिंग असिस्टंट म्हणून देखील तुम्ही आर्मीमध्ये जॉईन होऊ शकता, जिथं तुम्हाला इंडियन आर्मी अशा प्रकारे ट्रेनिंग देते की तुम्ही एक प्रकारे एकदम ट्रेंड असं त्या ठिकाणी आपण असं म्हणूयात की मेडिकल फील्डमध्ये होऊन जाता. सो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. सो त्याच दृष्टिकोनातून आता तुम्ही ही सगळी प्रिपरेशन करतायत, तर त्या प्रिपरेशनच्या अनुषंगाने मी बोलणार आहे. काही जनरल पॉइंट्स मी या ठिकाणी मांडेन की जे अभ्यासासंबंधीचे असतील, किंवा त्याच्या प्लॅनिंगच्या संबंधी असतील, किंवा त्याच्या स्ट्रॅटेजीशी संबंधित असतील. आणि मग पर्टिक्युलरली मी करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये बोलेन की त्याची तयारी त्या ठिकाणी कशी करायची, किंवा करंट अफेअर पुरता आपण मर्यादित न राहता त्याला GS प्लस GK किंवा GS GK करंट अफेअर्स असं एकत्रितरित्या घेणं संयुक्तिक राहील. आणि त्यात तुमच्या सगळ्यांचा एक सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की सर वाचतो आम्ही पण आम्हाला लक्षात राहत नाही. म्हणजे आम्ही वाचलेलं आहे की ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो, पण एक्झॅक्टली त्यावेळी आम्हाला आठवत नाही. म्हणजे आपल्याला पिन पॉइंट ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते जास्तीत जास्त हिट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण व्हॉट इज रिक्वायर्ड, काय गरजेचं आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, म्हणजे अगदी तुम्ही तलाठी ग्रामसेवकची परीक्षा टार्गेट करा, पोलीस भरती टार्गेट करा, आर्मी भरती टार्गेट करा, किंवा कुठल्याही सरळ सेवा भरती निघतायत त्या टार्गेट करा, किंवा अदर कुठलीही एक्झाम टार्गेट करा.
तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय तर त्या परीक्षेला नेमकं काय गरजेचं आहे. सो ते काय गरजेचं आहे हे आपल्याला कशातून कळतं, तर तुम्ही जी परीक्षा देण्याचा प्रयत्न करताय तर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तर ते पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. त्या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, म्हणजे कुठले घटक आहेत तिथं, किती मार्कांसाठी आहेत, किती प्रश्नांसाठी आहेत. आता हे एकदम बेसिक लेवलचं होईल, पण मी असं कन्सिडर या ठिकाणी केलेलं आहे की इथं कोणतरी असं नवीन पण जॉईन झालेलं आहे आणि जुन्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काही जर चूक होत असेल, काही त्याच्यात चेंजेस करायचे असतील तर त्याच्या बाबतीत देखील हे तेवढंच उपयुक्त ठरेल असं मी त्या ठिकाणी म्हणेन. कारण शेवटी शिक्षक म्हणून शिकवत असताना शिक्षकाला गृहीत धरायचं नसतं की हे विद्यार्थ्याला येत असेल, राईट. शिक्षक शिकवताना दरवेळी काय करत असतो, स्क्रॅच पासून त्या ठिकाणी शिकवत असतो. तो समोरच्या विद्यार्थ्याची पाठी पूर्णपणे कोरी आहे आणि एखादा नवखा विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे, त्याला काहीच माहित नाही, राईट. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, अरे हे पण तुला माहित नाही का, अरे हे पण तुला माहित नाही का. मग ह्याच्यामध्ये काय होतं, तो विद्यार्थीच उलट फ्रस्ट्रेट होऊन जातो. अरे बापरे, म्हणजे ऑलरेडी कॉम्पिटिशन कट थ्रोट आहे, ऑलरेडी कट ऑफ जो आहे तर तो जास्त लागतोय आणि त्यात आपले सर पण आपल्याला काय म्हणतात, तुला हे पण येत नाही, तुला ते पण येत नाही का, म्हणजे आपणच कुठंतरी चुकतोय की काय. मला वाटतं ही प्रोसेस उलटी झाली पाहिजे की कॉन्फिडन्स तुमचा डे बाय डे, तुम्ही समजा गेल्या 2 महिन्यापासून रोज 9 ते 10 लेक्चर अटेंड करतायत, तुम्ही विचार करा की ही लेक्चर अटेंड करण्यामुळे आपल्या कॉन्फिडन्समध्ये डे बाय डे डेफिनेटली वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. किंवा आपल्याला 4 गोष्टी म्हणजे 100 गोष्टी समजा अनोळखी आहेत पण त्यातल्या ऍटलिस्ट 4 गोष्टी कळल्या. तुमचा कॉन्फिडन्स कधी वाढणार आहे, जेव्हा ह्या परीक्षेची जी रिक्वायरमेंट आहे, जी गरज आहे तर त्या गरजेपर्यंत तुम्ही जेव्हा पोहोचत जाणार आहे तर तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स जास्त वाढणार आहे. सो पहिली रिक्वायरमेंट आहे, तुमची पोलीस भरती असेल किंवा अग्निवीरची भरती असेल तर त्याचा अभ्यासक्रम लक्षात घ्या. आता अभ्यासक्रम तर मला कळला की अरे ते इतिहासावरती प्रश्न विचारतायत, ते चालू घडामोडीवरती प्रश्न विचारतायत, ते बुद्धिमापन गणित वरती प्रश्न विचारतायत. बुद्धिमापन गणित वरती पण प्रश्न विचारताना ते पर्टिक्युलरली लसावी मसावीवरती प्रश्न विचारतायत किंवा अजून एखाद्या टॉपिक वरती प्रश्न विचारतायत. म्हणजे हे काय झालं, अभ्यासाचं तुम्ही डिकोडिंग करा, डिकोड करा की कसे प्रश्न विचारले जात आहेत, राईट. आणि हे डिकोडिंग करण्यासाठी तुम्हाला काय लागतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स लागतील. म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये मी म्हणतो की झालेले पेपर्स. आता मागच्या वर्षामध्ये पोलीस भरतीचे जे झालेले पेपर्स आहेत किंवा अग्निवीरचे जे झालेले पेपर्स आहेत, राईट, ते आता आजकाल बरेचसे तुम्ही टेलिग्राम चॅनल्स वरती जॉईन त्या ठिकाणी असता, तिथं तुम्हाला PDF पण मिळून जातात किंवा तत्सम बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुक्स पण त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर ते पेपर्स जे आहेत तर ते कंटिन्युअसली बघणं गरजेचं आहे. पेपर्स बघितल्यामुळं काय होतं माहितीये का, की तुम्हाला परीक्षेची नेमकी गरज काय आहे, ट्रेंड चेंज होतोय का हे कळतं. का, कारण जे गरजेचं आहे ते जर दिलं ना तरच डिझायर्ड आउटपुट किंवा डिझायर्ड यश जे आहे तर ते मिळणार आहे. बघा, रनिंग नावाचा इव्हेंट आहे, आता तुम्ही सगळे फिजिकल फिटनेसची तयारी करता म्हणून तुम्हालाच कळेल असं एक एक्झाम्पल देतो. रनिंग नावाचा इव्हेंट आहे, पण त्या रनिंग नावाच्या इव्हेंटमध्ये किंवा रनिंग नावाचा जो क्रीडा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वेगवेगळ्या कॅटेगरी त्या ठिकाणी दिसत आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरी इन द सेन्स काय, एका बाजूला तुम्हाला 100 मीटर धावणे दिसते, दुसऱ्या बाजूला तुम्हाला 400 मीटर धावणे दिसते, तिसऱ्या बाजूला तुम्हाला 800, 1500, 5000 मीटर, 10,000 मीटर किंवा 5 किंवा 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटरची मॅरेथॉन. बघा, क्रीडा प्रकार बदलला ना की तुमचे एफर्ट्स जे आहेत तर ते बदलत आहेत. म्हणजे उसेन बोल्ट हा जर का सर्वात वेगवान धावपटू होता असं आपण कन्सिडर केलं, 100 मीटर मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळायची, त्याची वर्ल्ड रेकॉर्ड झालेली होती, आणि मी जर उसेन बोल्टला म्हटलं की चला मग तू एवढा चांगला पळतोयस तर तू 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये पहिला आला पाहिजे, येऊ शकेल का हो? नाही येऊ शकणार. का, कारण 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकाराची गरज वेगळी आहे, 21 किलोमीटर धावणे या क्रीडा प्रकाराची गरज वेगळी आहे. 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये तुमच्या शरीरामध्ये फ्रिक्वेन्सी जास्त लागते, तुमच्या शरीरामध्ये स्पीड जास्त त्या ठिकाणी लागते. तर 21 किलोमीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये तुमच्या शरीरामध्ये स्टॅमिना जो आहे तर तो त्या ठिकाणी स्पीड पेक्षाही जास्त लागते. गेटिंग इट? म्हणून बघा, वर्कआउट करणारे, आता तुम्ही ग्राउंड वरती जाताय, कोणतरी ऍथलीट पण ग्राउंड वरती वर्कआउट करत असतील बघा, ते वर्कआउट करत असताना तुम्हाला हे ऑब्झर्व होतं की अरे 100 मीटर वाला वर्कआउट करत असताना तो वेगळ्या पद्धतीने करतोय आणि 5 किलोमीटर 10 किलोमीटर किंवा जो क्रॉस कंट्री करतो किंवा मॅरेथॉन धावतोय
तर त्याचा वर्कआउट वेगवेगळ्या पद्धतीने चाललेला आहे. म्हणजे मला सांगायचंय काय ह्यातून, की तुमची परीक्षा पद्धती बदलली, तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय ते बदललं, की तुमच्या एफर्ट्स मध्ये त्या ठिकाणी चेंज व्हायला पाहिजे. राईट. तर ते कसं कळणार आहे आपल्याला? प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून. बघा, अभ्यासक्रम तुम्हाला सांगतोय की कशावरती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा झालेले पेपर्स तुम्हाला सांगतायत कसे प्रश्न विचारले जाणार आहेत. आता मला जर या 2 प्रश्नांची उत्तरं माहिती असतील की कशावरती प्रश्न येणार आहेत आणि कसे प्रश्न विचारले जाणार आहेत, तर माझ्या अभ्यासाची पद्धत जी आहे तर ती डिसाईड करायला मला जास्त फायदा होऊ शकेल. किंवा मला एखादं पुस्तक वाचत असताना, एखादा ठोकळा वाचत असताना नेमकं काय वाचलं पाहिजे त्यातलं, तर ते जास्त चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लक्षात येणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तर तो मला जास्त होऊ शकणार आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिकली जायचं, बरोबर. म्हणजे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे वगैरे असं बऱ्याचदा आपण म्हणतो. सो ते प्लॅनिंग जे आहे तर ते करायचंय, तर ते इम्प्लिमेंट करत असताना ह्या 2 स्टेप्स ज्या आहेत तर त्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत. सो झालेले पेपर्स बघा, तुम्हाला बरेचसे प्रश्न जे आहेत ना तर ते रिपीट होताना दिसतात बघा. आणि झालेले पेपर्स बघितल्यामुळे फायदा काय होतो, की आपला जो पॅटर्न आहे परीक्षेचा तर त्या पॅटर्नशी आपण जास्त अलाइन होतो. आणि मग कुठलंही पुस्तक वाचत असताना, कुठलंही गणित सोडवत असताना आपल्या डोक्यामध्ये तेच घुमत राहतं की अरे नाही, त्यांनी असा प्रश्न विचारला बरं का तिकडे ठाणे पोलीसला, त्यांनी असा प्रश्न विचारला बरं का कारागृहाला, त्यांनी असा प्रश्न विचारलाय बरं का एक्साइजला. म्हणजे हे सारखं झालेले पेपर्स जर का कंटिन्युअसली तुम्ही बघत राहिलात ना तर आपल्याला कंटिन्युअसली ते त्या ठिकाणी लक्षात राहणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तर तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. सो हा ऍडव्हान्टेज जो आहे तर तो करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बेसपासून त्या ठिकाणी स्टार्ट करणं आणि त्या माध्यमातून पुढे जायचा प्रयत्न करणं जे आहे तर ते मला असं वाटतंय की खूप जास्त महत्वाचं आहे. राईट. सो हा एक मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर मग काय करा, तुमची जी काय असेल ती स्ट्रॅटेजी जी आहे तर ती डिसाईड करा. मग ती स्ट्रॅटेजी डिसाईड करत असताना आता याच्यावरती मी बोलणार नाही, कारण तुमचे रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी मेंबर्स असतील तर त्यांनी ऑलरेडी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलेलंच असेल. राईट. की कशा पद्धतीनं प्लॅन करायचं आहे किंवा तुमचं रुटीन शेड्यूल ठरलेलं असेल की फिजिकलचा टाइम सकाळ संध्याकाळचा वगळता आपण नेमकं अभ्यासाचं नियोजन आपलं कसं केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही काहीतरी गणित बुद्धिमत्तेला काही वेळ ठेवला असेल, मराठीला काही वेळ ठेवला असेल किंवा इंग्लिश जिथं आहे सिलेबसमध्ये तिथे इंग्लिशला ठेवला असेल किंवा GSGK त्या ठिकाणी ठेवलेला असेल. तर ते करत असताना फक्त मी असं म्हणेन की स्मार्ट वर्क करा. किंवा ते संपवत असताना आता कुठलीही जाहिरात नाही. खरं तर मी असं म्हणेन की जेव्हा जाहिरात येते ना तेव्हा सगळेच जोर लावतात, पण कुठलीही जाहिरात त्या ठिकाणी आलेली नाहीये तेव्हा जो प्रयत्न करतोय ना तर तो अंतिम गुणवत्ता यादीमध्ये दिसतोय. आणि आपल्याला जर 1 मार्कानं राहिलं, 2 मार्कानं राहिलं, 3 मार्कानं राहिलं असं जर का त्या प्रोसेसमधनं पुढे गेल्यानंतर ऐकायचं नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला आत्ताच त्याच्यावरती खूप जास्त काम जे आहे तर ते केलं पाहिजे. मग याच्यात रिव्हिजनचे सेशन्स जे आहेत तर ते तुम्ही वाढवा. म्हणजे तुम्ही रिडिंग करताय, समजा मी असं कन्सिडर केलं की तुम्ही रोज 2 तास जे आहे तर ती GS करताय. तासावरती काय नसते बरं का, लक्षात घ्या. अभ्यासाचं एवढाच तास केला पाहिजे, तेवढाच तास केला पाहिजे. समजून घेऊन किती अभ्यास करताय ना हे जास्त मॅटर करतं, असं मला या गेल्या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये लक्षात आलेलं आहे की समजून घेऊन अभ्यास करा. तासांचं बर्डन घेतलं तर तुमचं फक्त त्या घड्याळाकडे लक्ष जाईल की अरे 2 तासाला 15 मिनिटं बाकी आहेत बरं का, म्हणजे 15 मिनिटं वाचल्यानंतर मला ब्रेक घ्यायचा आहे, 15 मिनिटं वाचल्यानंतर मला ब्रेक घ्यायचा आहे. सो ब्रेन मध्ये जे वाचतोय ते जाण्याआधी ऐवजी हेच डोक्यात राहील की 15 मिनिटं कधी होणार आहेत. सो मी एक्झाम्पल म्हणून घेतलंय की तुम्ही 2 तास त्या ठिकाणी वाचन करत आहात, तर 2 तास वाचन केल्यानंतर 30 मिनिट परत त्याचं रिव्हिजन द्या. GSचं लक्षात का राहत नाही, कारण आपण त्याला रिवाइज करत नाही. मग रिवाइज कशासाठी करायचं असतं, तर जे मी वाचलेलं आहे तर ते टेम्पररी मेमरीतून परमनंट मेमरीमध्ये माझ्या स्टोअर व्हावं ह्याच्यासाठी वाचन करायचे, ह्याच्यासाठी रिवाइज त्या ठिकाणी करायचे. मग ते रिव्हिजन अशी करा की तुमचं समजा 6 दिवसाचं प्लॅनिंग आहे, 6 दिवसाचं, मी 7 दिवसाचं प्लॅनिंग म्हणतच नाही. काय 1 दिवस जो आहे तर तो तुम्हाला फ्री होण्यासाठी पाहिजे. काही कदाचित बाहेरगावी कुठेतरी प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्या दृष्टिकोनातून रविवारचा वेळ जो आहे तर तो बाकीची कामं करायची असतात. पुढच्या आठवड्याचं रुटीन जे आहे तर ते सेट करायचं असतं, कपडे धुवायचे असतात आपल्याला.
रविवारी रेस्ट करायची असते, अशा एन नंबर ऑफ गोष्टी त्या ठिकाणी आहेत. राईट. म्हणजे नैसर्गिकरित्या प्लॅनिंग जे आहे तर ते आपण करायला शिकलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, 7 दिवसाचं माझं हे प्लॅनिंग रेडी आहे, आपण सगळे काय आहोत, आरंभशूर आहोत. आरंभशूर म्हणजे प्लॅनिंग तर झालेलं आहे पण एक्झिक्युशन त्याचं प्रॉपर त्या ठिकाणी होत नाही आणि मग अडचणी निर्माण होताना दिसतात. मग 6 दिवस आहेत ना, तर या 6 दिवसामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी जे वाचले ना, चौथ्या दिवशी काय करा, 1 तास त्याला रिव्हिजन द्या. भले तो 1 तास ह्याच्यातला 2 तासातला 1 तास इथे गेला तरी चालेल. नाहीतर काय होते बघा, तुम्हाला असं होत असेल बघा की सर आम्ही भूगोल वाचून काढला आणि आता इतिहास वाचायला काढलाय, तर भूगोलातलं काय आठवत नाहीये, किंवा भूगोल इतिहास वाचून झाला, आता अजून काहीतरी जीके वाचायला सुरुवात केली आहे, पण मग भूगोल इतिहास वाचलेला लक्षात येत नाही आणि त्यामुळं कॉन्फिडन्स वाढत नाहीये. सो कॉन्फिडन्स का वाढत नाहीये, कारण रिव्हिजन कमी त्या ठिकाणी पडते. बरं, इथं रिव्हिजन दिल्यामुळे काय होणार आहे, इथं रोज तुम्ही 30 मिनिट रिव्हिजन देतायच, प्लस चौथ्या दिवशी जे 3 दिवस वाचले त्याला पुन्हा रिव्हिजन देताय, पुन्हा 10 दिवसांनी रिव्हिजन द्या, पुन्हा 20 दिवसांनी द्या, पुन्हा 1 महिन्यानी द्या. म्हणजेच थोडक्यात काय होतंय, एका महिन्यामध्ये तुमचे 3 रिडिंग तुम्ही जे वाचताय त्याचे होत आहेत. भले कमी कव्हर करा, पण ते असं कव्हर करा की त्याच्यावरती नंतर आपल्याला काम करायची गरज पडणार नाही. आपण काय करतो, अभ्यास चालू केल्यानंतर आपण रॅट रेसच्या मागे लागतो की मला हे वाचून त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे, आणि मग मला हे वाचून पूर्ण करायचंय याच्या नादामध्ये जे वाचलेलं आहे तर ते कॉन्सोलिडेट होणं, किंवा ते वाचलेलं आहे तर ते त्याचं त्या ठिकाणी एकत्रीकरण होणं आणि ते ब्रेनमध्ये चांगल्या प्रकारे स्टोअर होणं, ही प्रक्रियाच होत नाही. आणि ही प्रक्रिया न झाल्यामुळं आपले हातचे मार्क जातात. बघा, आपण तयारी करत असताना मी हे जे सांगतोय ते ऍव्हरेज मार्क मिळावेत ह्याच्यासाठी नाहीये. आपलं लीड जास्तीत जास्त वाढवायचं असेल तर आपल्याला या गोष्टी तिथं फोकस कराव्या लागतील. राईट. मग याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने रिवाइज करू शकता. जसं की तुम्हाला एकच विषय करायला बोर होते, मान्य आहे, झोप येते सर, कारण सकाळ संध्याकाळ आम्ही फिजिकल करतोय, झोप येते आम्हाला. मॅथमॅटिक्स करायला घेतलं, गणित बुद्धिमापन, आणि गणित सुटना म्हटल्यानंतर चिडचिड व्हायला लागते, पानं फाडून टाकावीशी वाटतायत, मान्य आहे. मग अशा वेळी काय करायचं, अशा वेळी स्विच करायचं. अशा वेळी डायरेक्ट मग इंस्टाग्राम काढून नाही करत बसायचं. राईट. नाहीतर आपलं काय झालेलं आहे, इंस्टाग्राम वरती अति मोटिवेशन झालेलं आहे ना. मग इंस्टाग्राम काढलं की मग हायच पायी फुपाटा रुतल काटा. मग आपण काय करतो, इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये त्या ठिकाणी जातो आणि आपली ग्राउंड लेवलची रिअलिटी मधली प्रिपरेशन बाजूला राहते आणि मग आपण त्याच्यातच वाहत त्या ठिकाणी जातो. मग तसं पण करायचं नाहीये. राईट. सो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मग तिथं काय केलं पाहिजे, स्विच करा. म्हणजे काय करा, दुसरा सब्जेक्ट त्या ठिकाणी घ्या. अनेक वेजनं प्रिपरेशन करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, एखाद्याने ठरवलं की मी रोज एक समाज सुधारक वाचणार आहे, एखाद्याने ठरवलं की मी काय करणार आहे, रोज एका जिल्ह्याची माहिती किंवा जिल्ह्याबद्दल ते किंवा जे वेगवेगळे प्रशासकीय विभाग आहेत तर त्यांची माहिती घेणार आहे, किंवा एखाद्याने ठरवलं की मी काय करणार आहे, रोज मराठीचा अभ्यास करणार आहे, रोज इंग्लिशच्या 5 फ्रेजेस किंवा इंग्लिशचं काहीतरी शब्दार्थ जे आहेत, अँटोनिम्स आहेत, सिनोनिम्स आहेत, समानार्थी आहेत, विरुद्धार्थी आहेत, तर ते वाचणार आहे. म्हणजे असा पार्ट्स मध्ये डिव्हिजन त्या ठिकाणी करा. एक सब्जेक्ट आत्ता करतो बाकीचे नंतर करतो असं न करण्यापेक्षा सगळ्यांना त्या ठिकाणी समान न्याय त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. राईट. सो हे इन जनरल आपण काय करू शकतो तर त्याच्याबद्दल आपण बघू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मग आता चालू घडामोडी किंवा जीके बद्दल काय करू शकतो. राईट. जीके कम चालू घडामोडी याच्यामध्ये काय करू शकतो. राईट. सो इन बिटवीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही टाकून ठेवू शकता याच्यावरती आपल्या चॅट बॉक्स मध्ये, आणि मग तिथं टाकल्यानंतर प्रश्न वाटलंच तर मी ते प्रश्न जे आहेत तर ते बघण्याचा पण प्रयत्न करेन. राईट. सो म्हणजे कसं आहे, लेक्चर जे आहे तर ते जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह त्या ठिकाणी होईल. गेटिंग इट. सो येस. सो चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आता परत यातला एक मुद्दा आहे की काही गोष्टी स्टॅटिक स्वरूपात आहेत आणि काही गोष्टी डायनॅमिक स्वरूपात आहेत.
राईट. मी जरी स्पर्धा परीक्षेसाठी शिकवत असलो तरी देखील मला याची पूर्णपणे जाणीव आहे की तुमच्या परीक्षेसाठी चालू घडामोडी कशा पद्धतीने विचारल्या जातात. राईट. तुमच्या परीक्षेला चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या फॅक्च्युअल जास्त विचारल्या जातात. त्याचबरोबर जेव्हा तुमची भरती असेल तर तेव्हा अलीकडच्या काही घडामोडी विचारल्या जातात. जर आपण अग्निवीरचा विचार केला तर अग्निवीरच्या बाबतीमध्ये मग भारताचे राष्ट्रपती सध्या कोण आहेत किंवा भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश कोण आहेत, अशा आशयाचे प्रश्न जे आहेत तर ते तिकडे विचारले जाताना दिसतात. किंवा नॅशनल इंटरनॅशनल घडणारे काही इव्हेंट्स असतील तर त्या इव्हेंट्सच्या बाबतीमध्ये काही प्रश्न जे आहेत तर ते पण फॅक्च्युअल स्वरूपात विचारले जातात. ते आपण असं म्हणूयात की ते आहे सगळं डायनॅमिकचा पार्ट. राईट. डायनॅमिक म्हणजे काय की ते त्यावेळी करणं अपेक्षित आहे. पण आता माझी भरती कुठलीही अनाऊन्स झाली नाही तर आत्ताच्या घडीला मी काय करू शकतो तर त्या करंट अफेअर मधला स्टॅटिक पार्ट जो आहे तर तो मी त्या ठिकाणी करू शकतो. मग या स्टॅटिक पार्ट मध्ये काय येऊ शकतं रे तर मग मी पुरस्काराची लिस्ट काढू शकतो. कशाच्या बेसिसवरती? अगेन PYQ म्हणजे झालेल्या पेपर्सच्या बेसिसवरती. उदाहरणार्थ ऑस्कर पुरस्कार, ऑस्कर याच्यावरती येतात का रे? येस ऑर नो याच्यावरती येतात का प्रश्न? सांगा बरं कमेंट करून चॅट बॉक्स मध्ये. ऑस्कर वरती येतात का प्रश्न? येस येतात. बरोबर. मग जर तुमचं म्हणणं आहे की ऑस्कर वरती प्रश्न विचारले जातात तर आता काल परवाच ऑस्कर पुरस्कार डिक्लेअर झालेले आहेत. मग आपलं काय काम असणार आहे? परीक्षेच्या वेळेचं काम त्या ठिकाणी आपल्याला कमी करायचं असेल तर मी काय करणार? आत्ताचे जे ऑस्कर पुरस्कार आहेत तर ते बघून घेणार. यातलं सगळं विचारलं जातं का आपल्याला? नाही विचारलं जात. सर्वोत्कृष्ट चित्रपट विचारला जातो, सर्वोत्कृष्ट अभिनेता विचारला जातो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विचारली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातर्फे कुठला पिक्चर जो आहे तर तो तिकडे गेलेला होता, ऑस्करसाठी नॉमिनेट झालेला होता, एवढं विचारलं जातं. मग तेवढ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राईट. किंवा मग मॅन बुकर नावाचा पुरस्कार आहे. मॅन बुकर आता मागच्या महिन्यामध्ये हा मॅन बुकर अवॉर्ड जो आहे तर तो दिला गेला. म्हणजे हे तुम्ही परीक्षेच्या आधी पण करू शकता. परीक्षेच्या वेळेस तुम्ही डायनॅमिक वाचणार आहे तर त्यासाठी कुठलं तरी एक चालू घडामोडीचं पुस्तक तुम्ही घेता आणि त्या पुस्तकात जे दिलेलं आहे तर ते सगळं तुम्ही रट्टा मारता किंवा वाचता. नो डाऊट ते तर करायचं आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त मी असं म्हणेन की आत्ता आपण काय करू शकतो? उदाहरणार्थ भारतरत्न पुरस्कार हा काय दरवर्षी दिला जातोय का हो? नाही दिला जात. बरोबर. पण भारतरत्न पुरस्कारावरती दरवर्षी प्रश्न येतो का? 100% येतो. का येतो? कारण हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे देशातला. बरं, मग भारतरत्नचं आत्ता आपण स्टॅटिक पार्ट काय करू शकतो? उदाहरणार्थ पहिला भारतरत्न कोणाला मिळाला हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर रिसेंटली भारतरत्न कुणाला मिळालेला आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर भारतरत्न प्राप्त महिला यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. भारतरत्न प्राप्त अभारतीय व्यक्ती याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतरत्न प्राप्त पंतप्रधान याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि हे सगळे मी तुमच्या पोलीस भरती आणि आर्मी भरती याला आलेले प्रश्न सांगतोय बरं का. हे वेगळे कुठले प्रश्न नाही आहेत त्या ठिकाणी. मग ते मी करू शकतो. किंवा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे कुठला? परमवीर चक्र. परमवीर चक्र आता हा मुद्दा पण स्टॅटिकच आहे ना. हे पण काय परमवीर चक्र काही सारखं सारखं दिलं जातंय का? नाही. उलट युद्धामध्ये सर्वोच्च पराक्रम तर त्यासाठी दिलं जाते ना. किंवा मग आता 26 जानेवारीला तुम्हाला काहींना कीर्ती चक्र मिळाले, काहींना वीर चक्र मिळाले असं तुम्ही ऐकलं, अशोक चक्र मिळाले. मग त्यातली काही नावं जी आहेत तर ती आपण इथे लिस्ट डाऊन त्या ठिकाणी करू शकतो. किंवा ज्ञानपीठ पुरस्कार आहे भारतातला साहित्य क्षेत्रात दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. आणि हा प्रश्न मी म्हणेन की किमान 50 वेळा तरी रिपीट झालाय. किंवा मागच्या वर्षी जे काही 27-28 ठिकाणी भरती प्रक्रिया झाली तर त्याच्यामध्ये 25 ठिकाणी तरी हा प्रश्न विचारलेला असेल. काय
भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान कोणता? ज्ञानपीठ पुरस्कार. म्हणजे हे बेसिक आहे ना, तर ते बेसिक तरी मी करू शकतो ना. किंवा खेलरत्न पुरस्कार आहे, अर्जुन पुरस्कार आहे, हे सगळे पुरस्कार आत्ता दिले गेलेत बरं का रिसेंटली. बरं, पद्म पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कारांच्या बाबतीत पण त्यांचा अप्रोच काय राहतो रे? पद्म पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन. मग आता अशोक सराफांना मिळालेला आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही की अशोक सराफांना त्या ठिकाणी पद्म पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर मनोहर जोशींना त्या ठिकाणी मिळालेला आहे, तर तेही लक्षात ठेवायचं. मग मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते हेही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. का? कारण त्यांना आता पुरस्कार मिळालेला आहे. किंवा आता मी अजून काय करू शकतो, बऱ्याच पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये पालकमंत्र्यांवरती प्रश्न विचारले जातात, वेगवेगळ्या मंत्रालयाच्या मंत्र्यांवरती प्रश्न विचारले जातात, पोलीस महासंचालक कोण आहेत असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर ते मी त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे थोडक्यात चालू घडामोडीची तयारी 2 प्रकारे करत असताना डायनामिक तर नंतरच्या टप्प्यामध्ये मी करणारच आहे, जे मी कुठल्या तरी पुस्तकातून किंवा कंपायलेशन मधनं करणार आहे. पण स्टॅटिकचा जो पार्ट आहे, जो आत्ता मला करता येऊ शकतो, आणि हा पार्ट असा आहे की तुम्ही हा जोपर्यंत भरती प्रक्रियेमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला हा पार्ट उपयुक्तच ठरणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी काही सर्वोच्च सन्मान साहित्य क्षेत्रातला बदलणार नाहीये. पुढच्या वर्षी काय आतापर्यंतचे परमवीर चक्र प्राप्त व्यक्ती आहेत तर ते त्या ठिकाणी बदलणार नाहीये. किंवा खेलरत्न पुरस्कार कुणाला दिला जातो, अर्जुन पुरस्कार कशासाठी दिला जातो, द्रोणाचार्य अवॉर्ड कशासाठी दिला जातो, हे काय बदलणार नाही. गेटिंग इट? प्लस एक नवीन कॅटेगरी अर्जुन जीवन गौरव पुरस्कार, जो खेळाडू आयुष्यात खेळतोय पण आणि खेळातून रिटायरमेंट घेतल्यानंतर त्या खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काम करतोय, त्याच्यासाठी काय अर्जुन जीवन गौरव पुरस्कार. मग आता तुम्ही सगळ्यांनी चंदू चॅम्पियन नावाची मूवी बघितली असेल, तर ती चंदू चॅम्पियन नावाची मूवी ज्या व्यक्तीवरती चित्रित करण्यात आलेली आहे त्या मुरलीकांत पेटकरांना आता अर्जुन जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे हे असं पण लॉजिक डेव्हलप जे आहे तर ते करायला आपण सुरुवात केली पाहिजे, तर त्याचा जास्त फायदा जो आहे तर तो आपल्याला होऊ शकेल. प्लस पुढचा महत्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्ही जीकेचा विचार करताय, जनरल नॉलेज जीकेचा विचार करताय, तेव्हा पार्ट मध्ये डिव्हाइड करून ते पाठ करा. उदाहरणार्थ आपल्याला बऱ्याचदा फुल फॉर्म वरती प्रश्न विचारला जातोय. फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म काय आहेत नेमका, भीमचा फुल फॉर्म काय आहे, त्याच्यानंतर IMPS चा फुल फॉर्म काय, NEFT चा फुल फॉर्म काय, इस्रोचा फुल फॉर्म काय आहे, नासाचा फुल फॉर्म काय, असे जे फुल फॉर्म विचारले जात आहेत. किंवा CBI चा फुल फॉर्म काय आहे, RAW चा फुल फॉर्म त्या ठिकाणी काय आहे. सो फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म. बोर झालं, काय करायची इच्छा नाहीये, 10 मिनिटं पुस्तक उघडलं, फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म वाचून घेतले, काय होतंय, थोडा स्कोर बोर्ड जो आहे तर तो पुढे जातोय. गेटिंग इट? सो थोडा स्कोर बोर्ड जो आहे तर तो पुढे जाणं फार महत्वाचं असतं. राईट? आजच्या मॅच वरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की रोहित शर्मा आउट झाल्यानंतर असं वाटलं की आता काय होणार आहे. एकतर ऑस्ट्रेलियन लोक लय चिवट आहेत आणि ते हरवतात, नॉकआउट करतात आपल्याला. पण थोडा स्कोरबोर्ड जो आहे तर तो पुढे जात असतो तेव्हा त्याचा डेफिनेटली फायनलला फायदा होत असतो आणि तोच फायदा आपल्याला झालेला दिसेल. गेटिंग इट? सो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की पर डे तुम्ही जे इनपुट देताय ते तुमच्या फायनलमध्ये डेफिनेटली काहीतरी बदल घडवणार आहेत. यात काही असेही विद्यार्थी असतील की सर आम्ही ऑलरेडी या प्रोसेसमध्ये आहोत आणि आम्ही 1-2 मार्कानं, 3 मार्कानं, 5 मार्कानं आमचं राहिलेलं आहे. तर त्यांना मी सांगेन की तुमचं राहिलेलं आहे तर नेमकं चुकतंय कुठं, तर ते त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. जिथं चुका होत आहेत ना त्याच्यावरती काम करा. म्हणजे जेव्हा आपण कुठेतरी कमी पडलेलो असतो तर तेव्हा काय करायचंय, जिथं आपण मास्टर असतो तर ते मेंटेन ठेवायचंय आणि जिथं कमी पडलेलो असतो तर ते या लेवलला आणायचंय. म्हणजे तो गॅप भरून निघतो तर तेव्हा आपल्याला ते 5 मार्क, ते 4 मार्क त्याच्या पुढे आपण जाताना दिसतो. कारण लेवल ऑफ कॉम्पिटिशन जी आहे तर ती खूप जास्त आहे. सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून तयारी त्या ठिकाणी करतायत. मग इथं आपण आपली स्ट्रॅटेजी डिसाईड केली पाहिजे आणि त्याच्यानुसार दररोज त्याच्यावरती काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. मग कितीही कंटाळा आलेला असो,
जसं बऱ्याचदा होतं ना की आज खूप कंटाळा आलाय, आज उठायची इच्छाच होत नाहीये, मग फिजिकलला जायला नको. पण ते एका दिवसाचा गॅप जो आहे तर तो आपल्याला नंतर दम लागल्यानंतर लक्षात येतं की अरे काल फिजिकल केलं पाहिजे होतं, नाहीतर आज दम लागला नसता. राईट. ते स्टॅमिनावरती, स्ट्रेंथवरती लगेच परिणाम होताना दिसतो. म्हणजे ह्या छोटे छोटे मुद्दे आहेत, छोटे छोट्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टींवरती आपण काम करणं गरजेचं आहे. जीकेच्या बाबतीमध्ये पण तेच की असे क्वेश्चन्स, राईट, कधी कधी वाचनाच्या स्वरूपात करा, कधी कधी क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात त्याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, पण प्रॅक्टिस करा. किंवा अजून एक मुद्दा मगाशी जो जी करंट मध्ये सांगायचा राहिला तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध सराव. अलीकडे आवडता एरिया आहे ना सगळ्यांचाच. 2 देशांमध्ये जे युद्ध सराव होतात, उदाहरणार्थ आता जानेवारी महिन्यामध्ये सूर्यकिरण नावाचा युद्ध सराव पार पडला. सूर्यकिरण कुणाच्या हा भारत आणि नेपाळ या 2 राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी आहे. तर हे लक्षात ठेवायचंय. किंवा काही युद्ध सराव आपल्याला लक्षात ठेवता येतात. उदाहरणार्थ एक युद्ध सराव ऑस इंडेक्स आहे. ऑस म्हणजे ऑस्ट्रेलिया, IND म्हणजे इंडिया, आणि एक्स म्हणजे एक्सरसाइज म्हणजे सराव. किंवा स्लिनेक्स आहे श्रीलंका आणि इंडिया मधला. असे लक्षात ठेवा. शेजारच्या राष्ट्रांबरोबरचे युद्ध सराव जरा जास्त लक्षात ठेवा. तिथं प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे तर ती जास्त असते. सो असं एक एक गोष्ट जी आपल्याला विचारली जाते तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं की लॉजिक डेव्हलप करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता पुरस्काराच्या बाबतीतच मगाशी जर म्हणायचं म्हटलं तर मी असं म्हणेन की महाराष्ट्र भूषण कितीतरी वेळा ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आता झालेल्या एक्झाम मध्ये 3 ते 4 वेळा महाराष्ट्र भूषण या मुद्द्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. किंवा अजून काही नवीन होत असेल, उदाहरणार्थ नव्याने व्याघ्र प्रकल्प कुठेतरी येत असेल, किंवा अजून नवीन काहीतरी ड्रायव्हरलेस मेट्रो चालू झाली, किंवा पाण्याखालची मेट्रो चालू झाली, हे असं काहीतरी राष्ट्रीय स्तरावरती वेगळं होतंय ना, तिथं प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात आहेत बघा. आणि त्याची तयारी करणं जी आहे तर ती गरजेची त्या ठिकाणी आहे. आणि मी म्हणेन की तुम्ही काय करा, पेपर वाचायची एक सवय जी आहे तर ती लावून घ्या. एक जास्त नाही, एक अर्धा तास रोज काय करायचं, कुठलाही न्यूजपेपर जो आहे तर तो वाचायचा. पेपर वाचल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला घटना ज्या आहेत तर त्या कळतील. मी लगेच म्हणत नाही नोट्स काढा, हे करा, ते करा, नाही, काहीच नाही. तुम्ही फक्त कुठलंही टार्गेट न ठेवता पेपर रीडिंग करायला सुरुवात करा. 15 दिवस तो प्रयोग करा. 15 दिवसानंतर जर तुम्हाला वाटलं की त्यातलं काहीतरी लिहून काढायचंय तर त्यातलं काहीतरी लिहून काढा, बरोबर. पण पेपर वाचायला सुरुवात करा कुठलाही. समजा सकाळ असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो. आणि आजकाल अवेलेबल नसला तरी मोबाईल वरती तर ई पेपर जो आहे तर तो सगळीकडे वाचायला मिळूच शकतो, राईट. आणि तो तर फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी आहे ई पेपर. तुम्हाला फक्त त्यांच्या वेबसाईटवर जाऊन फक्त न्यूज बघायच्या, राईट. सो अशी सवय जी आहे तर ती आपण लावू शकतो. आता तुमचे काही प्रश्न असतील ना तर त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण डिस्कशन करूया, राईट. सो त्याच्या माध्यमातून अजून काही शंका असतील तर ते जास्त बेटर राहील असं मला वाटतंय. येस. आता विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट सर. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही शंका असतील, काही ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असतील सरांकडून, तर निश्चित तुम्ही प्रश्न सरांना थेट विचारू शकता. ज्यांनी हँडरेस केलाय ते प्रश्न विचारू शकता. ओके, थँक्यू. हँड रेज केलाय त्यांनी प्रश्न विचारा डायरेक्ट, किंवा मग तुमचा प्रश्न असेल तर तो कमेंट बॉक्स मध्ये टाका, त्याच्यावरती आपण चर्चा करू, राईट. अभ्यास केलेला लक्षात राहत नाही. ओके. सो तेच मी म्हटलं की अभ्यास केलेला लक्षात राहत नाही तर काय करा, कमी वाचा, जास्त रिवाइज करा, कमी इंटरव्हलनं रिवाइज करा. म्हणजे आज मी समजा काय केलेलं आहे
की भूगोल काहीतरी वाचलेला आहे किंवा इतिहास काहीतरी वाचलेला आहे, तर समजा काय काय वाचलेलं आहे त्यात 1857 वाचलेलं आहे, 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि 1905 पर्यंत वाचलेला आहे इतिहास समजा, तर मी पुढे 1920 त्याच्यानंतर 1931 1942 भारत स्वतंत्र झाला हे वाचायच्या आधी मी ह्याला रिवाइज देईन, किंवा हे 3 दिवस पुढे मी वाचणार असेल तर ते 3 दिवस हे जे केलेलं आहे ते रोज त्या ठिकाणी रिवाइज करण्याचा प्रयत्न करेन. रेग्युलर इंटरव्हलनं कमी कमी कालावधीला रिव्हिजन देण्याचा प्रयत्न करा. कमी का? विसरायला लागलं की त्याच्यावरती हॅमर झालं पाहिजे, विसरायला लागलं की त्याच्यावरती हॅमर झालं पाहिजे. ते जितकं जास्त हॅमर होईल तितकं जास्त ते टेम्पररी मेमरीमध्ये जाईल आणि तितकं ते लक्षात राहायला त्या ठिकाणी लागेल. राईट? किंवा सहज तुम्ही समजा आता असं वॉर्मअप करताय ग्राउंडवरती किंवा समजा सगळा वर्कआउट वगैरे झालाय तरी ते लुजनिंग वगैरे करताय, तर त्यावेळी एकमेकांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा, त्यावेळी एकमेकांशी अभ्यासाविषयी गप्पा मारण्याचा प्रयत्न करा. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या हे लक्ष नावाचा उपक्रम दिलेला आहे ना त्याला, सो तुमचं जे लक्ष आहे तर त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवत नाही ना, तोपर्यंत काय होत नाही हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सो आपल्या इकडं मराठीमध्ये एक म्हण आहे ना, जळी स्थळी काष्टी पाषाणी. सो सगळीकडे आपल्याकडे पोलीस भरती किंवा अग्निवीर भरतीच आपल्या डोक्यामध्ये पाहिजे, तर त्याचा फायदा जो आहे तर तो जास्त होतो. म्हणजे मी आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना असं सांगायचो की ते पुण्यामध्ये पीएमटीच्या बसेस असतात, पीएमटीचे बस स्टॉप असतात ना, त्याच्यावरती गव्हर्नमेंटने योजना छापलेल्या असतात. मी त्यांना म्हणायचो सहज जाता येता योजना ज्या आहेत ना तर त्या अशा तुम्हाला वाचायला मिळत आहेत ना, सहज लक्ष द्या, सहज बघा. कितीतरी क्वेश्चन तिथनं डायरेक्टली हिट होत असतात, कारण सर्वसामान्य माणसाला त्या योजनांची माहिती मिळावी म्हणून तर ते तिथे छापलेलं असते ना, आणि न जाणं त्याच्यावरती प्रश्न क्रिएट होतो आणि लोकांना लक्षातच येत नाही. तर तो मुद्दा आहे. आरपीएफ साठी, अच्छा, रेल्वे पोलीस फोर्स आरपीएफच्या भरतीसाठी, तर तेच आहे की सिलेबस बघा तुम्ही त्याचा, त्याचबरोबर त्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर किंवा झालेले पेपर, याच्या आधी आरपीएफची जी एक्झाम झालेली होती तर त्याचे क्वेश्चन पेपर जे आहेत तर ते मिळवा. ते ऑनलाईन पीडीएफ उपलब्ध असतील तर ठीकच आहे, नसतील तर वेगवेगळे बुक्स असतात तर ते बुक्स मिळवा आणि त्याच्यानुसार काय लागतं तर ती स्ट्रॅटेजी जी आहे तर ती डिझाईन करा. टाइम मॅनेजमेंट कशी करायला हवी. सो लक्षात घ्या, टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यांचाच सर्वात मोठा आणि सगळ्यात गहन इश्यू आहे, पण तरी पण काय, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि प्लॅनिंग जास्तीत जास्त अचीव्ह होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. 100% तर प्लॅनिंग कुणाचंच अचीव्ह होत नाही हे तर नक्कीच आहे, बरोबर. पण तुम्ही 100% प्लॅनिंगचा विचार करता आणि 70-80% जरी पोहोचताना तरी देखील तुम्हाला त्यावेळी यशस्वी प्लॅनिंग त्या ठिकाणी झालेलं असतं. आता तुम्ही आहे ना तुमचा ग्राउंडला जाण्याचा, ग्राउंडला येण्याचा आणि ग्राउंडवरती वर्कआउट करण्याचा वेळ, त्याच्यानंतर तुमचा रेस्ट करण्याचा वेळ हा वगळता तुमच्याकडं इफेक्टिव्ह प्रिपरेशनचा टाइम जो आहे तर तो किती आहे तर तो त्या ठिकाणी विचारात घ्या आणि तो विचारात घेतल्यानंतर त्या टाइमचे वेगवेगळे स्लॉट बनवा की मी एक स्लॉट हा मराठीला देणार आहे, एक स्लॉट हा इंग्रजीला देणार आहे, एक स्लॉट जीएसजीके ला त्या ठिकाणी देणार आहे आणि माझा रोजचा एक स्लॉट हा कंपल्सरी गणित आणि बुद्धिमापनसाठी त्या ठिकाणी असणार आहे. ह्या स्लॉट मध्ये डिव्हिजन केल्यानंतर तुम्ही म्हणजे छोट्या छोट्या काय म्हणतात त्याला घटकांमध्ये किंवा छोट्या छोट्या पॅचेसमध्ये तुमचा जो वेळ डिव्हाइड केलेला आहे तर त्या छोट्या पॅच पुरतं विचार करा की मला ह्या 1 तासामध्ये किंवा ह्या पाऊण तासामध्ये मला इथं फोकसनं अभ्यास करायचा आहे. नंतर वाटलंच तर 10-15 मिनिटं ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर पुन्हा पुढचं चालू करा. आणि ह्याच्यासाठी स्वतःच सेल्फ ट्रॅकर ठेवा की आज मी खरोखर 4 तासाचं प्लॅनिंग केलं तर त्या 4 तासाच्या प्लॅनिंग मध्ये मी खरोखर हे केलं का टाइमपास केला. लिहून काढायला शिका की काय माझा वेळ कशामध्ये जातोय. मग लक्षात येईल की अरे ह्याच्यामध्ये माझा वेळ जातोय विनाकारण, याच्यामध्ये माझा वेळ जातोय, तो गेला नाही पाहिजे. असं जेव्हा तुम्ही कराल ना, आणि परत मी म्हणतोय की क्वांटिटेटिव्ह स्टडीपेक्षा क्वालिटेटिव्ह स्टडी त्या ठिकाणी महत्वाचा आहे. शाळेमध्ये पण आपला असा एक विद्यार्थी असतोच की जो वर्षभर कधीच अभ्यास करत नाही तरी पण तो टॉपर होत असतो. कसा? कारण तो इफेक्टिव्ह प्रिपरेशन करत असतो. तो काय करत असतो, एक्झामच्या गरजेनुसार काय केलं पाहिजे हे पिन पॉइंट त्या ठिकाणी वाचत असतो आणि मार्क पाडत असतो. राईट. सो त्या पद्धतीने मला असं वाटतंय की वेळ तुमचा कुठं जातोय
आणि वेळ तुमचा कसा युटिलाइज केला पाहिजे याचं गणित जे आहे तर ते बसवा. परत प्रत्येकाचं वेगवेगळं असतं बरं का. म्हणजे काही जणांना असं होतं की पहाटे उठून अभ्यास होतो, काही जणांचं असं होतं की नाही 8-9 पासून सर पुढे अभ्यास होऊ शकतो, काही जणांचं असं असतं की नाही आमचं प्लॅनिंग असं आहे की वर्कआउट वरून आम्ही आलो की त्याच्यानंतर डाएट करतो, डाएट केल्यानंतर मस्तपैकी 1 तास झोप काढतो किंवा अर्धा तास झोप काढतो, नंतर आमचा अभ्यास होतो. काही हरकत नाही. तुम्ही तुमचा कम्फर्ट टाइम जो आहे तर तो चूज करा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही जो प्लॅन केलेला आहे की आज मला हे वाचायचंय, आज मला ही गणितं सोडवायची आहेत, तर त्याला स्टिक राहण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही त्याला चिकटून राहण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढं तुमचं टाइम मॅनेजमेंट जे आहे तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी होणार आहे. येस, चलो अजून काय आहे का? RRB, RPF तेच आहे. म्हणजे सिलेबस बघा तुम्ही, त्याचे PYQ बघा, सिलेबस आणि PYQ बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज त्या ठिकाणी येईल आणि त्याच्यानुसार प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी जी आहे तर ती डेव्हलप करा. राईट. मग त्याच्यात जे जे विचारलं जाते, मग मे बी असं करा की PYQ मधनं काही गोष्टी बाहेर काढा की नाही हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्या आजूबाजूचं बघण्याचा प्रयत्न करा, त्याच्या पर्यायाच्या स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याच्यात जास्त आउटपुट जे आहे तर ते तुमचं येऊ शकेल. येस, नोट्स कशा काढायच्या. ओके, सो मला असं वाटतं की पहिली तर गोष्ट तुमची परीक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जे बुक्स वाचताय तर ते बुक्स वाचताय तर त्याच्यावरतीच तुम्ही अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातच अजून काही व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला मिळत असेल तर ते तिथं लिहिण्याचा प्रयत्न करा. काही विद्यार्थ्यांचं असं असेल की नाही आम्हाला अशी एक त्या ठिकाणी आमची अभ्यासाची पद्धत आहे की आम्ही हाताने लिहिल्याशिवाय ते काय आमच्या डोक्यात त्या ठिकाणी जात नाही किंवा ते लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही जरा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहतो आणि त्यामुळे ते ग्रास्पिंग जे आहे तर ते चांगल्या प्रकारे होतं, तर काय हरकत नाही. मग नोट्स काढताना पण अननेसेसरी पार्ट जो आहे तर तो त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे. समजा एखादं पुस्तक आहे त्यात त्याच्यामध्ये पूर्ण वाक्यात लिहिलेलं आहे, पण पूर्ण वाक्यात न लिहिता तुम्ही ते एका पानावरती कसं आणता येईल ते बघा. म्हणजे समजा एखादे समाजसुधारक घेतले महात्मा फुले, तर त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे इव्हेंट्स कोणकोणते आहेत, महत्वाच्या संस्था कोणकोणत्या आहेत, मग संस्था लिहायचं, स्थापना लिहायची, स्थापना वर्ष लिहायचं, हे लिहित बसायचं नाही त्यांनी या साली या संस्थेची स्थापना केली. राईट. किंवा मग वृत्तपत्र किंवा मग पुस्तकं त्यांची. म्हणजे नोट्स काढत असताना हे सगळं नाही आलं पाहिजे की गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला, महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा, गुलामगिरी, शेतकऱ्यांचं आसूड, असं लिहिलं, शॉर्ट मध्ये लिहिलं, म्हणजे ते शॉर्ट मध्ये त्या ठिकाणी रिवाइज होतं. सो नोट्स अशा असल्या पाहिजेत की उद्या माझी रिटर्नची एक्झाम आहे तर आज मी 4 तास किंवा 5 तास बसल्यानंतर एका दिवसामध्ये ते सगळं रिवाइज झालं पाहिजे जिकडच्या तिकडं. राईट. तर तो मुद्दा आहे. पण नोट्स काढायच्या आधी मी असं तुम्हाला एक सजेशन देईन की कुठल्याही कंटेंटच्या नोट्स काढायच्या आधी 2-3 वेळा तो कंटेंट वाचा. तो कंटेंट आधी तुम्हाला चांगला कळू देत. क्रक्स तेव्हाच निघतो चांगला की जेव्हा ते तुम्हाला कळलेलं असतं. बरोबर. एखादा पिक्चरची स्टोरी जर का तुम्हाला विचारली किंवा वेब सिरीजची स्टोरी जर का तुम्हाला विचारली तर तुम्ही तो पिक्चर किंवा ती वेब सिरीज 2-3 वेळा बघितली असेल ना तर तुम्ही स्टोरी काय त्या पिक्चर पेक्षा भारी नॅरेशन जे आहे तर ते करता. हे कशामुळे होतं, 2-3 वेळा वाचल्यानंतर त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे तर ती डोक्यात फिट झालेली असते आणि त्यामुळे त्यातलं काय उचलायचंय काय सोडायचंय हे लक्षात येत असतं. सो नोट्स काढण्याच्या बाबतीत पण तसंच आहे. त्या पूर्ण वाक्यात नाहीत काढल्या तर तुमचा वेळ वाचेल, प्लस कमी त्या ठिकाणी पेजेसमध्ये जास्त कंटेंट जो आहे तर तो होईल. काही जणांची पिक्टोरियल मेमरी असेल तर मी असं म्हणेन की पिक्टोरियल मेमरीसाठी तुम्ही नोट्स काढत असताना अशाही नोट्स काढा की समजा असं एखादं व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे, उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि मग ते लिहिल्यानंतर मी असं म्हणेन की जन्म, मग कुठं झालाय, महू या ठिकाणी झालेला आहे. मग त्याच्यानंतर अजून काय तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांना संबोधलं जातं.
मग त्याच्यानंतर अजून काय, मूकनायक त्यांनी चालू केलेलं होतं. मग त्याच्यानंतर काय, बहिष्कृत भारत चालू केलेलं होतं. मग त्याच्यानंतर काय, प्रॉब्लेम ऑफ रुपी, हे त्यांच्या प्रबंधाचं नाव समजा होतं. मग काय, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, इथं शिक्षण घेतलेलं होतं. मग अजून काय, तर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आहेत, तर त्यांनी शिष्यवृत्ती दिलेली होती. असेच प्रश्न येत आहेत ना. सो त्याची पिक्टोरियल मेमरी जी आहे तर ती तयार करा आणि रिवाइज करताना हे असं करा. प्रशासकीय विभाग, कुठला तरी प्रशासकीय विभाग घेतलेला आहे इथं, समजा पुणे प्रशासकीय विभाग घेतलेला आहे. लिहा ना त्याचे सगळे जिल्हे इकडं कुठले कुठले आहेत ते. त्यात पण त्याचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा कोण आहे ते लिहा. त्यानंतर त्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुके कुठल्या जिल्ह्यात आहे ते लिहा. सो जे विचारलं जात आहे, जशा पद्धतीने विचारलं जात आहे ना, तर मला असं वाटतंय की ते तसं फोकस करणं जे आहे तर ते गरजेचं ठरतं. राईट. सो नोट्स काढणं किंवा नोट्स मध्ये इनोव्हेशन असं आणणं. आपण परीक्षेचा अभ्यास हा आपल्यासाठी करतोय, त्यामुळे आपल्याला वाचन करत असताना, आपल्याला अभ्यास करत असताना जे काही सोयीचं जाईल त्याला प्रेफरन्स आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. येस. चलो, अजून काय आहे का? तरी प्रश्नांवरून लक्षात आलं की खरोखर तुम्ही अटेंटिव्ह त्या ठिकाणी आहात आणि काय म्हणतात त्याला, फक्त जॉईन व्हायचंय म्हणून जॉईन झालेला नाही आहात. कारण मी असे बरेच सेशन्स घेत असतो, विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करत असतो. जवळपास दर आठवड्याला 1000-2000 विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन माझं होत असतं, ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून. त्यामुळे मला ते लगेच लक्षात येतं आणि तुमच्याकडून पण हेच अपेक्षित आहे. राईट. कारण हे सगळं तुमच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतायत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची लोक किंवा तिथं स्वतः फिजिकली प्रेझेंट असणारे जे काही टीचर्स असतील, तर त्यांचा उद्देश काहीतरी की ह्याच्यातून तुम्ही ज्या पायरीवरती आहात, ज्या लेवलला आहात त्याच्यापेक्षा एक स्टेप कुठंतरी वरती जावं आणि त्याच्यात तुमचा फायदा व्हावा. तुमचा विनाकारण ही गोष्ट मला माहीतच नव्हती, त्याच्यामुळं जर वेळ जात असेल तर तो वेळ त्या ठिकाणी जायला नको. सो असं एकंदरीत त्या ठिकाणी आहे. सो हे माझ्या एंडनं त्या ठिकाणी होतं. बाकी आपल्याला काही अडचणी येत असतील तर आपण भेटत राहूयात, कंटिन्यू इंटरॅक्शन करत राहूयात. राईट. बऱ्याच दिवसापासून इंद्रजित देशमुख सरांचं म्हणणं होतं, 26 जानेवारीला जवळपास आमची चर्चा झालेली होती की सर आपण असं काहीतरी घेऊयात लेक्चर वगैरे. आणि मग परवा दिवशी आमची भेट झाली रविवारी. मग तेव्हा असं ठरलं की अरे घेता येईल आपल्याला लेक्चर इतक्यात, आणि विद्यार्थी आता आपण 9 ते 10 जॉईन होत आहेत वगैरे. तर मग म्हटलं की काय हरकत नाही, एक इंट्रोडक्टरी स्वरूपामध्ये त्यांच्या काही अडचणी असतील तर त्याच्यावरती चर्चा होईल. त्याचबरोबर माझ्या एंडनं काही GSGK चे इनपुट्स आहेत तर ते त्या ठिकाणी देता येतील. सो करत राहूयात असं. राईट. सो तुमच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्याचबरोबर तुम्ही जे क्वेश्चन विचारले खरं तर, राईट, म्हणून मी काय करत असतो की सेशन जे आहे तर त्याच्यानंतर सेशन बरोबरच क्वेश्चन आन्सरला पण महत्व देत असतो. बघा, कधी कधी तर असं होतं की सेशन जे आहे तर ते 30 मिनिटाचं होतं आणि क्वेश्चन आन्सर 40 मिनिटाचे त्या ठिकाणी होतात. सो हे महत्वाचं आहे बघा, कारण इट्स अ 2 वे कम्युनिकेशन. आणि हा जो आपल्यामधला गॅप आहे ना की आपण फिजिकली एकमेकांसमोर प्रेझेंट नाही आहोत, आजकाल टेक्नॉलॉजी तेवढी पुढे गेली आहेच ना की तो गॅप जो आहे तर तो आपल्याला दूर करता येतोय, अनम्यूट करून बोलता येतंय, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केलेली आहे ती मला वाचता येते. बस हेच तर अपेक्षित आहे ना इंटरॅक्शन मध्ये, की तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते मला कळले आणि माझ्या एंडनं त्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न केला. राईट. सो असंच पुन्हा करत राहूयात. ओके. 15 दिवसातून आम्हाला तुमचं लेक्चर GK शिकवायला पाहिजे. बघूयात म्हणजे ते कशा पद्धतीनं, पण डेफिनेटली आपण या माध्यमातून संपर्कात राहूयात. तुम्हाला कंटेंट काही उपलब्ध करून द्यायचा असेल PDF स्वरूपात तर तो कंटेंट पण आपण उपलब्ध करून देऊया. जेवढं काही शक्य होईल माझ्या एंडनं तर ते तुम्हाला नक्कीच देण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करेन. सो पुन्हा एकदा
संकल्प अभिनव भारत फाउंडेशन आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी तुमच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी दिली, आणि तुम्ही पण खऱ्या अर्थानं ती संधी मला प्राप्त झालेली असताना एक हेल्दी इंटरॅक्शन त्या ठिकाणी केलं, जे की तुमच्या क्वेश्चनच्या माध्यमातून दिसलं. त्याबद्दल मी संकल्प अभिनव भारत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर फॅकल्टी मेंबर्स आणि तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि विशेष म्हणजे एवढी अटीतटीची चाललेली मॅच चालू असताना सुद्धा तुम्ही जॉईन झालात, राईट, तर त्याच्याबद्दल तुमचे विशेष आभार. नाहीतर मला सुरुवातीला 8:57 मी जॉईन झालो, म्हणलं बहुतेक आज सगळे कार्यकर्ते मॅच बघायला गेलेले दिसत आहेत, राईट. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद यादव सर. अगदी छान पद्धतीने तुम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं आणि जीएसच्या काही ट्रिक्स वगैरे असतील त्या सुद्धा सांगितल्या. तर निश्चितच खूप छान सेशन या आजच्या याच्यामधून झालंय. इंद्रजित सरांकडे जाऊया आपण, देशमुख सरांकडे. माधव सर तुमच्याकडे. छान झालं. मी ऐकत होतो मधनं एक 5-10 मिनिटं फक्त नाही ऐकलं, पण बाकी ओव्हरऑल मी ऐकलं. इंद्रजित सर तुमचं ओव्हरऑल लेक्चर खूप चांगलं सुरुवात केली आहे तुम्ही. आय थिंक मुलांना इन्स्पायर केलंय तुम्ही की ह्या परीक्षा करता कसा अभ्यास करावा, काय काय करावं, काय काय करू नये, आणि कशा प्रकारे मुख्य अभ्यासाकडे लक्ष देऊन आजूबाजूच्या गोष्टी ज्या कशा चाललेल्या आहेत, बेसिकली करंट अफेअर्स हा जो विषय आहे त्याच्याकडे लक्ष देऊन, डोळे उघडे ठेवून सगळीकडे एकूण आपली पार्श्वभूमी काय आहे भारताची, राज्याची, हे सगळं तुम्ही छान प्रकारे मुलांना सांगितलं. आणि मला वाटतं मुलंही खुश झाली असतील आणि या पहिल्या लेक्चर म्हणजे सक्सेसच झालेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पुढचे अनेक लेक्चर्स घेऊन आपल्या मुलांना चांगलं शिकवा, त्यांना तयार करा, म्हणजे मग पुढच्या परीक्षांमध्ये ते यशस्वी होण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद सर. डेफिनेटली सर, डेफिनेटली आपण आपल्या एंडनं जेवढं काही शक्य असेल तर ते त्यांना देण्याचा प्रयत्न करूया. नोट्स स्वरूपात असेल. काही विद्यार्थ्यांची मागणी आहे की नोट्स भेटतील का. मला वाटतं हे लेक्चर वगैरे ऑर्गनाईज व्हायच्या आधीच इंद्रजित सर आणि माझं बोलणं झालेलं आहे की आपण असं काहीतरी PDF फॉर्म मध्ये वगैरे तुम्हाला मंथलीच्या ज्या काही करंट अफेअरच्या क्रिस्प स्वरूपात नोट्स आहेत, एक 10-20 पानाच्या, की ज्याच्यात तुमचं सगळं करंट अफेअर्स कव्हर त्या ठिकाणी टॉपिक वाईज होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ते बघूयात आपण नजीकच्या कालखंडामध्ये ते उपलब्ध करून देता येईल तुम्हाला. म्हणजे इंद्रजित, थँक्यू सो मच इंद्रजितचं ऐकल्याबद्दल. आणि मुलांना मी एक शब्द देईन की आपण नक्की, इंद्रजित सर आहेत, त्यांच्या ओळखीत बरेचसे जण आहेत, तुम्हाला मॅथ्स साठी काही मदत पाहिजे असेल, अशा टाईपचे लेक्चर्स करायचे असतील तर आपण डेफिनेटली ते करणार आहोत. आणि वीकली आपण एक गेस्ट लेक्चरर आपण ट्राय करणार आहोत. कधी कधी डेट्स नाही मिळत, कधी कधी नाही ऍडजस्ट होत, पण आपण वीकली एक गेस्ट लेक्चर असं ठेवणार आहोत, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडणार नाही आणि तुमचं प्रिपरेशन कंटिन्युअस राहील. हेच एक उद्दिष्ट. आणि रेग्युलर गायके सर जी बॅच घेत आहेत ती तर कंटिन्यू राहणारच आहे. तर तुमचे काही फीडबॅक वगैरे असतील तर नक्की गायके सरांकडे द्या. आणि थँक्यू सो मच परत एकदा सगळ्यांना. आणि थँक्स इंद्रजित सर. येस, थँक्यू. येस, ओके, आपण रॅपअप करू शकतो. चलो, बाय बाय. ओके, थँक्यू, बाय. थँक्यू. बाय. ओके. येस, बाय, गुड नाईट.